हाय, हॅलो, नमस्कार. इकडे बघा आता संध्याकाळचं स्वयंपाक चाललेला आहे. मस्त एक रेसिपी करणार आहे. ते काय म्हणजे इकडे बघा मिक्स भाजी आहे. शेपू आणि मेथी. मेथी एक पेंडी होती आणि शेपू आहे 2 पेंडी. मग एकच पेंडी होती म्हणून म्हटलं मिक्स भाजी करूया म्हणून ते पण तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून इकडे करायला लागले. मेथी इकडं निवडून घेतलेलं होतं आणि बारीक चिरून घ्यायला लागले. आणि मेथी आणि शेपू दोन्ही पण चिरून घ्यायचं, वेगवेगळं ठेवायचं. नंतर स्वच्छ धुवून फोडणी द्यायची. इकडे बघा मी वेळतेने बारीक मेथी कट करून घ्यायला लागलो. आता खूप दिवस झालं मी लॉंग शॉर्ट काहीच व्हिडिओ टाकलेलं नाही. असंच काहीतरी कारण आहे, त्यामुळे मी काय व्हिडिओ ते टाकलेलं नाही आहे. आज म्हटलं रेसिपीचं व्हिडिओ टाकूया म्हणून इकडं रेसिपीनं करायला लागलो आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा. इकडे बघा मेथीची भाजी बारीक चिरून घेतलेलं आहे. मग तिकडं शेपूची भाजी पण मस्त बारीक कट करून घेतो. शेपूची भाजी कसं जास्त बारीक करायचं नाही आहे. नंतरची भाजी शिजल्यावर का नाही, फोडणी दिल्यावर जरा शिजल्या का नाही असं गाठी होतात, त्यामुळं जास्त बारीक चिरायचं नाही आहे. मी इकडं तेवढंच जास्त बारीक पण नाही आणि मोठं पण मध्यम आकार चिरून घेतलेलं आहे. इकडं दोन्ही चिरून घेतलेलं आहे. मेथी आणि शेपू ह्या प्रकारे कट करून घेतलेलं आहे. आणि इकडं कांदा आणि मिरच्या ते पण जरा बारीक कट करून घेतो. बघा इकडं कांदा इकडं मस्त वेळतीनं छान बारीक कट करून घ्यायला लागलं. ते झाल्यानंतर मिरची पण बारीक 2 भाग करून मस्त छान बारीक चिरून घ्यायचं. आणि त्यामध्ये तुरीचं डाळ नाहीतर मसूरचं डाळ टाकायचं आहे. इकडं मी तुरीचं डाळ भिजत ठेवलेलं आहे. आणि रेसिपी कसं वाटलं ते पण कमेंटमध्ये सांगा. प्लीज सपोर्ट करा, तुमचं सपोर्टचं खूप गरज आहे मला. आणि इकडं बघा कांदा आणि मिरच्या बारीक चिरून घेतलेला आहे. ते झाल्यानंतर इकडं भाजी स्वच्छ धुवून घ्यायची. कारण कसं आहे, आता पावसाळा म्हणजे भाजी लई चिखल म्हणजे येतं, त्यामुळं 2 वेळा स्वच्छ भाज्या धुवून घ्यायची. कुठली पण भाज्या स्वच्छ धुवूनच हे करायचं. टोमॅटो म्हणा, मिरच्या, कोथिंबीर सगळं स्वच्छ धुवूनच घालायचं असते. इकडं बघा मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं. आणि इकडं शेपू धुवून झालेलं आहे. इकडं मेथी पण आता मिक्स करतो. मेथी आणि शेपू इकडं पहिलं शेपू धुवून घेतलेलं आहे. मग नंतर इकडं मेथी स्वच्छ धुवून त्यामध्येच मिक्स करणार आहे. आता पहिलंच मिक्स केलेलं नाही, धुताना ते व्यवस्थित निघते का नाही म्हणून मी मिक्स केलेलं नाही आहे. आता यामध्ये शेपूमध्ये ते आता मेथी पण टाकलेलं आहे. गॅसवर इकडं कढई ठेवलेला आहे. 2 चमचा तेल घातलेलं आहे. आता तेल गरम झाल्यानंतर पहिलं मिरच्या भाजून घ्यायचं. मिरच्या जरा 2 मिनटं गरम तेलामध्ये मिरच्या पहिलं भाजून घ्यायचं. मग छान भाजीला चव येते. मग नंतर कांदा टाकायचा. इकडे बघा पहिला जरा 2 मिनटं मिरच्या तेवढं भाजून घेतलं, मग नंतर कांदा टाकला. आता कांदा आणि मिरच्या व्यवस्थित तेलामध्ये छान परतून घ्यायचं. तिकडे कांदा मिरच्या छान भाजलेला आहे. आणि इकडे मिक्स भाजी त्यामध्ये टाकायचं व्यवस्थित. गॅस मी बारीकच केलेला आहे, कारण कसं जास्त मोठं ठेवायचं आहे. नंतर आता सगळं मिक्स केल्यानंतर गॅस मोठा ठेवायचा, मग भाजी शिजू द्यायची. का बारीक गॅस ठेवला तर पाणी सुटतं, त्यामुळं भाजी कसं असं लईच शिजल्यावर चांगलं लागत नाही. कच्च्यावर म्हणजे मध्यमच शिजवायचं. लई शिजलं की नाही ते चव लागत नाही. आता मीठ टाकलं, डाळ पण टाकले. मी तुरीची डाळ टाकलेलं आहे, भिजत ठेवलेलं होतं. आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर गॅस मोठा ठेवायचा आहे, कारण बारीक गॅस सुटलं की पाणी सुटते. मीठ नंतर पण घातलं तर चालते, खरं ते नंतर घातलेलं मीठ का नाही व्यवस्थित मिक्स होत नाही, म्हणून मी आताच मीठ पण टाकलेलं आहे. चला आता गॅस मी मोठं ठेवलेला आहे. चला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन्ही भाज्या, म्हणजे मेथी, शेपू आणि कांदा, मिरच्या, डाळ, मीठ व्यवस्थित मिक्स करायचं. इकडं दोन्ही सगळं भाज्या मिक्स झालेलं आहे, म्हणजे मेथी आणि शेपू. इकडं मस्त शिजलेलं पण आहे.
चला इकडं गरम भाकरी पण तयार आहे, चुलीवरचं भाजी तयार झालेलं आहे. आणि आजचंच रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. परत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नाहीतर ब्लॉगमध्ये. आता रेसिपी आणि ब्लॉग दोन्ही येते. एक दिवस रेसिपी येणार, एक दिवस ब्लॉग येणार. आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि प्लीज सपोर्ट करा. चॅनलवर नवीन असाल तर. बाय बाय.